नमस्कार, मी मंथन सावंत मंथन युट्यूब चॅनलवर स्वागत असा. तर आजच्या व्हिडिओत श्री स्वयंभू महादेव मंदिराबद्दल माहिती तसंच शिवरात्र आमच्या माणसात कशी साजरी केली जाता या तुमका बघू भेटला. तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा, स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. श्री महादेव स्टोरी ह्या व्हिडिओतून दाखवून दिलेली असा प्रयत्न केलेला असं तसं प्रयत्न मी केलेलो असं. तो नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. तर आता वाजलेलं 5:30. तर मी जाते आता अंघोळी महादेव मंदिराकडे फेरीकडे. दरवर्षी आम्ही जातो. तर ह्या वर्षी मी व्हिडिओच्या माध्यमातून बघतल्या ती शिवरात्र कशी साजरी केली जाता. तर पहिली सुरुवाती अंघोळ करून केली जाता. ती महादेवच्या मंदिराकडे जायचं लागतं. नाव थंडी आहे बाहेर जबरदस्त. तर चला तर जाऊया अंघोळी महादेवच्या मंदिराकडे. बाहेर जबरदस्त कुडकुडा जाऊची क्षेत्राची बात नाही, पण दरवर्षी असंच करतोय. असं वाटतं काय नको जाऊन दे पण नंतर देवासाठी जावंच लागतं. तर चला तर जाऊया आता आंघोळी. पहिली भेट ती म्हणजे आमच्या महादेवाची सुंदर अशी कमान. सकाळी 5:30 वाजता मंदिराच्या परिसरात असलेली ही शांतता. खाली आमची महादेवाची विहीर आहे, तिकडे सगळे आंघोळी घेतात. तर चला तर जाऊया आंघोळी. मस्त थंडी आहे, थंड माझ्या डोकर ओतून घेऊचा. तर चला तर राखा येते काय हातात ते. असं म्हटलं जातं की जी स्वयंभू महादेवाची मंदिरं आहेत तेथे शिवरात्रीच्या दिवशी सकाळी गंगा येते. म्हणून आम्ही सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिराकडच्या विहिरीवर अंघोळीला दरवर्षी येतो आणि देवाचं दर्शन पहिलं घेतो. तर नमस्कार मंडळी, नाव झालेलं असा. तर सकाळी सकाळी थंड वाटत नाव मजा येता. तर आता आम्ही चाललो असो मंदिरात. आता बघूया महादेवाचं दर्शन घेऊया आणि महाशिवरात्री सर्वांना शुभेच्छा. महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताना एक सुंदर असं वाक्य लिहिलेलं आहे. मी आणि चप्पल बाहेर ठेवा असं हे वाक्य आहे. समजणाऱ्यांना हे वाक्य नक्कीच कळलं असेल. पूजेसाठी लागणारी फुलं गोळा करताना मंदिरातील पुजारी. श्री महादेव मंदिरात सकाळी 5 वाजल्यापासून पठणाला सुरुवात होते. महाशिवरात्री दिवशी पूजेच्या आधी पूर्ण मंदिराची साफसफाई केली जाते. पूजेसाठी लागणाऱ्या सामानांची मांडणी केली जाते. महाशिवरात्र हा माझगावातील एक मोठा उत्सव आहे. स्वयंभू मंदिर असल्यामुळे इकडे याची ख्याती भरपूर आहे. तुम्हाला पण सकाळी सकाळी जर मंदिरात अंघोळ करायचे असेल तर पुढच्या वर्षी नक्की शिवरात्रीला भेट द्या. हा अनुभव सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अनुभवा. नंतर पुजारी शिवलिंग साफ करून घेतात. नंतर पुजारी त्याच्यावर अभिषेक करून मंदिरातील शिवलिंगाची पूजा करून घेतात. शिवरात्री दिवशी सकाळी सकाळी देवाचं दर्शन म्हणजे एक स्वर्गसुखच. नंतर पुजारी देवाला बत्ती लावून नैवेद्य दाखवतात आणि पूजेला सुरुवात केली जाते. परिसरातल्या सर्व मूर्तींची पूजा क्रमाक्रमाने केली जाते. महाशिवरात्र ही फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. ह्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या खूप जवळ येतात. हा दिवस शीतलचंद्र आणि अदृश्य सूर्याची भेट मानली जाते. त्यामुळे ही चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. माझगावातील महादेवाची ही स्वयंभू मूर्ती प्राचीन असून ह्याची एक वेगळा इतिहास आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा इतिहास पाहायला व बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. मंदिरात सकाळपासूनच भक्तगण पठण व देवाची साधना करतात. हे पठण पाळीपाळीने वाचले जाते. नंतर सकाळी 6:30 वाजता मंदिरातील आरती केली जाते. नंतर आपण बघूया शिवरात्र घराघरात कशी साजरी केली जाते. नमस्कार मंडळी. तर कोकणात आमच्याकडे शिवरात्री गळटी केली जाता, तुळशीकडे लावली जाता आणि तीच गळटी गुढीपाडव्यात उतरली जाता. तर ती कशी केली जाता ती मी दाखवतोय बघा. गळतीसाठी हार बनवताना मग्न असलेली आमची आजी. सणासुदीला जुन्या माणसांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. काय करायला पाहिजे काय करायला नको हे जुनी माणसं समजावून सांगतात. जर कोणाला ही देवाची कार्य माहीत नसतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं बघून तुम्ही करू शकता. मडकी घेऊन तिला एक छोटासा होल मारून तिला गळती असे म्हणतात. मडकीवर सुंदर असे चित्र काढले जाते. त्यात हळदी कुंकू, तांदूळ आणि फूल टाकले जाते. नंतर गळतीला
हार लावून शोभिवंत केली जाते. तुळशीत 2 काटे लावून गळती अडकवली जाते आणि त्यात पाणी भरले जाते. ही गळती गुढीपाडव्याच्या दिवशी उतरवली जाते. सकाळी 8:30 वाजता मंदिरात शिवलिंगावर अभिषेक केला जातो. आमच्या गावचे पुरोहित ही अभिषेकाची पूजा करतात. पुरोहितांच्या मंत्रपठणामुळे मंदिरातील वातावरण भक्तिमय असे होते. शिवलिंगावर पाणी, दूध, तूप यांचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावर नाम काढले जातात. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये स्वयंभू मंदिराची स्थापना कशी झाली हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय, तो तुम्ही नक्की बघा. नाम काढून झाल्यानंतर महादेवाला फुलांनी सजवलं जातं. पांढरी फुलं महादेवाला आवडतात म्हणून पांढऱ्या फुलांचा हार महादेवाला अर्पण केला जातो. महादेवाला नंतर फेटा घातला जातो. माझगावच्या स्वयंभू मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. शिवरात्र निमित्त मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. संध्याकाळी 4:30 वाजता कीर्तनकार दीक्षित यांचे कीर्तन मंदिरात होते. तुम्ही पण हे कीर्तन थोडक्यात ऐका. कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी होती. त्यांना पेटीची साथ विजय माधव तर तबल्याची साथ विक्रम कासार आणि मृदुंगाची साथ संकेत मापणकर देत होते. संध्याकाळी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. माझगावातील हे स्वयंभू महादेवाचे मंदिर असल्यामुळे पंचक्रोशीतील बरेच लोक मंदिराला भेट देतात. संध्याकाळी सर्व भक्तांच्या उपस्थितीत महादेवाची महाआरती केली जाते. संध्याकाळी 7 वाजता माझगावातील भजनी मंडळी एकत्र येऊन मंदिरात भजन करतात. गायकांच्या सुंदर भजनामुळे मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. तुम्ही पण ही भजनाची झलक थोडक्यात ऐका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, पाहुण्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून हे माझगावातील शिवरात्री कशी साजरी केली जाते हे ते पाहू शकतील. मंदिरात शिवरात्रीला दशावतार नाटक ठेवले जाते. हे नाटक लोकांना बघता यावे म्हणून लवकरात लवकर ठेवले जाते. नाटक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. मंदिर पूर्ण भाविकांनी भरून गेलेले असते. सगळ्यांच्या घराकडे वर्षांच्या दर नागवायला आमच्याकडे होतं तुला काय करतो. पण ह्या काय जगात सांगू जगाचा कसा आपल्या घराची करता का म्हणे हो तसं कोणीकडे पडायचं जग तसंच करतात माहीत त्याला की वावा. जशी मंदिरात गर्दी असते तशीच बाहेर पण मोठ्या प्रमाणात गर्दी असते. लोक उभे राहून नाटक पाहतात. नमस्कार मंडळी. तर आता आपण स्वयंभू महादेवाची स्टोरी कशी होती ती बघूया. स्वयंभू महादेवाचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मी प्रयत्न केला असा, तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माझगाव नावाचे एक लहानसे गाव, पण निसर्गाने नटलेले गाव होते. ह्याच गावात एक गुराखी राहायचा. त्याची एक लाडकी गाय होती. त्या गायीशी तो मनमोकळ्या गप्पा मारायचा. पक्ष्यांचे आवाज, सूर्याचे मंद किरण आणि झऱ्याचे आवाज या सुंदर वातावरणात गुराखी आपली गाय घेऊन आला. गायला चरायला मोकळं सोडलं आणि तो तिथे बसला. गाय पण हिरव्यागार गवतावर ताव मारत होती. नंतर गुराखी गाय चरते आहे असे म्हणून लाकडं आणण्यासाठी जंगलात गेला. गाय पण गुराख्याला जंगलात जाताना बघू लागली. गुराखी लाकडं आणण्यासाठी जंगलाच्या आत शिरला आणि लाकडे गोळा करू लागला. जंगलातून लाकडं गोळा केली आणि तो जिथे गाय बांधली आहे तेथे जायला निघाला. तर तो तिकडे आला आणि आपली गाय बघू लागला. बघतो तर काय, तिकडे गाय नव्हती. गाय न दिसल्यामुळे तो घाबरला आणि बेचैन झाला.
लाकडं तिथे टाकून तो गायीला धावत पळत शोधू लागला. गायीला हाका मारून मारून तो दमला आणि गाय कुठे न दिसल्यामुळे तो जंगलात गायला शोधण्यासाठी निघाला. गाय लांबपर्यंत कुठेच दिसत नव्हती. जंगलात हाक मारत मारत तसेच पाण्याच्या झऱ्याकडे पाहत तो तिला शोधू लागला. त्याने पूर्ण जंगल शोधून काढलं तरी पण गाय त्याला दिसत नव्हती. म्हणून तो घाबरला. त्याला काय करावे काय करू नये हे कळत नव्हते. त्याची जीव की प्राण असलेली गाय त्याला दिसत नव्हती. गाय कुठे गेली असेल, काय करत असेल या विचाराने तो तिथेच बसला. मनात असंख्य शंका, यांमुळे तर जीव कासावीस झाला. तेवढ्यात झुडपातून धुक्यातून गाय परत येताना त्याला दिसली. तो खुश झाला. आपली गाय परत आली यामुळे त्याला खूप आनंद झाला. त्याने देवाचे आभार मानले आणि तो गायीकडे निघाला. गायीला लाडाने गोजारू लागला, तिला मिठी मारू लागला. मग तो संध्याकाळी गायीला घेऊन घरी आला. त्याने अंगणात येऊन गायीला बांधलं आणि गायीला काय लागलं की नाही हे पाहू लागला. गाय सुखरूप आहे हे कळल्यावर त्याने गायीला चारा भरवला. गाय समाधानाने चारा खाऊ लागली. हे पाहून तो दूध काढायला निघाला. गुराखी दूध काढायला बसला, पण आश्चर्याची गोष्ट अशी झाली की एक थेंब पण दूध बाहेर येईना. तो चकित झाला. त्याला काय झाले काय नाही हे काय सुचेना. त्याला वाटलं गायीला काय आजार झाला आहे की काय, वैद्याकडे चौकशी केली पाहिजे. पण गायीचं वागणं रोजच्यासारखं असल्यामुळे त्याची शंका दूर झाली. त्याने ह्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो विसरला. दुसऱ्या दिवशी पण असाच प्रकार घडला. गाय अचानक गायब झाली आणि संध्याकाळी अचानक ती परतली आणि दूध पण देत नव्हती. त्याने खूप विचार करून गायीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी तो गायीच्या पाठोपाठ जंगलात शिरला आणि गायीकडे लक्ष देऊ लागला. तेव्हा त्याने पाहिलं आपली गाय एका झुडपात दुधाची धार सोडत आहे. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. रोज आपली गाय ह्या झुडपात येऊन दूध सोडते हे त्याला कळून चुकले. ही गोष्ट साधी नाही आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने त्या झुडपात काय आहे हे शोध घेण्याचा निर्णय घेतला. गाय मात्र त्या झुडपात दुधाची धार समाधानाने सोडत होती. गाय गेल्यावर गुराखी तेथे आला. त्या जागेचे निरीक्षण करू लागला. त्याने हत्याराच्या साहाय्याने ती झुडपावरची जागा साफ केली. झुडपात नक्की काय आहे हे त्याला समजेना. तो हत्याराच्या साहाय्याने आपली ताकद पणाला लावून झुडूप साफ करत होता. तेवढ्यात एक विजांचा आवाज झाला आणि त्यातून रक्ताची धार उडाली आणि एक शिवलिंग वर आले. तो शिवलिंग पाहून घाबरला आणि आपल्याकडून काय चूक झाली म्हणून देवाची माफी मागू लागला. तेवढ्यात एक मोठ्या आवाजात आकाशवाणी झाली. देवाने त्याला सांगितलं की वत्सा, स्वतःला अपराधी मानून घेऊ नकोस. ही घटना विधिलिखित होती. तुझी गाय या शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत होती. याच पुण्यफळामुळे तुला माझा दृष्टांत झाला. या स्थळाचा उद्धार तू ग्रामस्थांच्या माध्यमातून करून घे. मी या स्थळी निरंतर वास करीन आणि गावाचे रक्षण करीन. शिवम भवतु. अशा प्रकारे माझगावात स्वयंभू महादेवाचे मंदिर निर्माण झाले. नमस्कार. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असतोच. श्री स्वयंभू महादेवाबद्दल पूर्ण माहिती व इतिहास मी दाखवतो पूर्ण प्रयत्न केलाय. तसंच महाशिवरात्र कशी साजरी केली जाता तेव्हा पण मी दाखवतो प्रयत्न केलाय. तर व्हिडिओ कसं झालो तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना पण ही व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ ही पोहोचवा आणि असंच माझ्या प्रेम करत राहा. धन्यवाद.